पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं अख्खाच्या अख्खा ट्रक खड्ड्यात पडलाय। पुण्यातल्या सिटी पोस्टाजवळ रस्ता हा खचला आणि त्यानंतर या खड्ड्यामध्ये एक ट्रक अख्खाच्या अख्खा पडलाय। प्रसंगावधान राखत चालकानेही उडी मारल्यानं थोडक्यात तो बचावलाय। यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची ही माहिती आहे। आपण थेट घटनास्थळी जाऊयात। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहे। मंदार, नेमकी ही घटना कशी घडली आणि नेमका आता यानंतर हा ट्रक कसा बाहेर काढला जाणार आहे? आपण आधी प्रेक्षकांना हे दृश्य दाखवूयात। पुण्यातील सिटी पोस्टाच्या आवारामध्ये, सिटी पोस्टाच्या समोर हा अख्खा ट्रक खाली गेलेला आहे। जमीन खचल्यामुळे अख्खाच्या अख्खा ट्रक खाली गेलेला आहे आणि या ट्रक बरोबर 2 दुचाकी देखील खचलेले आहेत, या खचलेल्या खड्ड्यामध्ये गेलेले आहेत। आपण या ठिकाणी पाणी पाहतो आहोत। हा ट्रक पुणे महापालिकेचा आहे आणि इथे स्वच्छता करण्यासाठी इथे आलेला होता। या ठिकाणी जे काही टॉयलेट्स आहेत तर ती टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी या ठिकाणी आलेला होता आणि आपण जर पाहिलं तर इथे हे काही आपल्याला जुनं बांधकाम दिसतं आहे आणि त्याच्यावरती पेवर ब्लॉक्स टाकण्यात आलेले आहेत। मात्र ट्रकच्या ओझ्यामुळं या ठिकाणी हे पेवर ब्लॉक्स खचले आणि हा अख्खा ट्रक खाली गेला। मात्र प्रसंगावधान दाखवत या ट्रकच्या चालकाने उडी मारली आणि त्यामुळे तो बचावला। मात्र हा अख्खा ट्रक या खड्ड्यामध्ये खचला। आपल्या प्रेक्षकांना आपण हेही दाखवू की ही सिटी पोस्टाची इमारत आहे। पुण्यातील पोस्टाची ही मुख्य इमारत आहे। ब्रिटिशकालीन इमारत आहे, दगडी इमारत आहे आणि या इमारतीच्या समोर असलेलं हे आवार आहे। समाधान चौक म्हणजे ओळख जर सांगायची झाली तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून आपण स्वारगेटकडे जाताना पहिल्या चौकामध्ये येतो, तिथून डावीकडे वळालो की हे सिटी पोस्ट आहे। पुण्यातील पोस्टाची ही सर्वात मोठी किंवा मुख्य इमारत आहे आणि तिथे साफसफाई करण्यासाठी किंवा या ड्रेनेज मधलं जे काही पाणी आहे ते उपसण्यासाठी हा ट्रक या ठिकाणी आलेला होता। मात्र या ट्रकच्या ओझ्यामुळं हा इथली जमीन जी आहे ती खचली। आपण पाहिलं तर पेवर ब्लॉक्स आहेत, पेवर ब्लॉकच्या खाली काही आपल्याला या ठिकाणी बांधकाम दिसतं आहे आणि हे सगळं खचलं आणि आतमध्ये आपल्याला पाणीही दिसतं आहे। आणि हा सगळा प्रकार घडल्यानंतर आता हा ट्रक बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। ट्रकला इथे हे दोरखंड बांधण्यात आलेले आहेत। अर्थात ट्रक बाहेर काढणं हे सोपं असणार नाही, कारण आपण जर पाहिलं तर पूर्णपणे ट्रक जो आहे तो उभा झालेला आहे। जो आडवा ट्रक आपण रस्त्यावरती एरवी पाहतो तो ट्रक असा उभा झालेला आहे। ट्रकची जी केबिन आहे ती आकाशाच्या दिशेने आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आणि त्यामुळं या ट्रकला बाहेर काढणं हे मोठं आव्हान असणार आहे। आता ही घटना का घडली याची आता या ठिकाणी चर्चा आहे। नक्की काय असं घडलं? या ट्रकच्या खालून जिथे हा ट्रक खचलेला आहे तिथे मेट्रोची जी भुयारी मार्गिका आहे, जी भुयारी मार्गिका पुण्याच्या सिव्हिल कोर्टापासून पुण्यातील मंडईपर्यंत आणि तिथून पुढे स्वारगेट पर्यंत जाते, तर ती मार्गिका या ठिकाणी असण्याची शक्यता आहे, कारण याच सगळ्या भागातून मेट्रो, भुयारी मेट्रो जी आहे ती गेलेली आहे। तर त्याचा काही संबंध आहे का हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र मेट्रोचं काम अर्थातच पूर्णतः सुरक्षित असतं, मात्र त्या कामाचा काही परिणाम झालाय का हे देखील पाहावं लागणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे आणि या ट्रकच्या आपल्याला आजूबाजूला जर आपण पाहिलं तर आपल्याला इथं माती दिसत नाहीये। पूर्णपणे हा सगळा परिसर जो आहे तो पोकळ दिसतो आहे। यावरून आपल्याला लक्षात येतं की खाली माती नव्हती, पाणी आहे। त्यामुळं माती जर नसेल तर मग खाली टाकी होती का आणि या अचानक हे कसं घडलं? आता या ठिकाणी अशा जमिनीला उतार दिसतोय, म्हणजे जमीन खचत होती काही दिवसांपासून आणि या ट्रकच्या ओझ्यामुळे पूर्णपणे हे जे पेवर ब्लॉक्स होते त्याच्या खालीचं जे आवरण होतं ते खचलं आणि हा ट्रक जो आहे तो असा या अवस्थेला पोहोचलेला आहे। सिद्धेश, खरंय मंदार, त्यामुळे आता हा नेमका ट्रक कशामुळे पडला हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।